नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. कशा आहात? मस्तच ना? असेच राहा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृतचा आज आपण 13वा, 14वा आणि 15वा असे 3 अध्याय नित्यसेवेतले घेणार आहोत. चला तर मग अधिक वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया. अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकार वाडे जैसा उत्तराउत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले. द्वादश अध्यायाची अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रति कपटयुक्तीने पसू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी. तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु असे झार निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा करी मनी समजला. सेवेकरा माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे. तिने सेवेकरास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलणे करी सर्वाचा अपमान. परी बाळप्पा वरी पूर्ण विश्वास होता ते याचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागती स्वामीसी बाळप्पा ते उठविले. तेपासून बाळप्पासी त्रास देत अहर्निशे. घराने सांगता समर्थासी बाय ते शब्द ताडिते. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथम ज्याच्या घरी येतो तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयासी द्रवाशा बहुत असे सापडत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची या मनात विचार येता त्वरित. सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी. ऐसा ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी ये सत्वर. म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळप्पा ठेवतो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळ येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार. परी चोळप्पाची वर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जवाब दिला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोनी नृपमंदिरी येऊनी वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईने ही गोष्टी त्याविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचा करी जो होता आजवरी तो काढून त्यासी दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी. बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रीजवळी. त्याची करून या जोळी समर्थे करी घेतली. अल्लक शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. जोळी घेतली समर्थे काय असे येऊन येते ते. जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकते आणून. न लागता एक क्षण 100 गणती झाली. झोळी चोळप्पा ते देऊनी समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले रीन स्वस्त आता असावे. पाहुणी द्रव्यासी आनंद झाला तयासी. परीन आले मानसी विचार अंत श्रीचरण अंतरले. चोळप्पासी दूर केले बाईसी बरी वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीता ते. कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवून दृष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ. ते ऐकून बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडून स्वामीचरणासी म्हणती जावे तेथुनी. आज्ञा समर्थाची घेऊन म्हणती जावे तेथुनी. याकरिता दुसऱ्यांदिनी समर्थ जवळी पाहतले. तेव्हा एका सेवेकरास बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाखविले सेवेकरांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपण मिळेन. कुठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत. एक वेळा दर्शन येते हिशोब ठेवी जपाचा. काढून दिदले बाळप्पासी आनंद झाला बाईसी. गर्वभरे ती कोणासी मानिनाशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थाचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून दाविती. परी राणीची प्रीती बाईवर बहु होती. या कारणाने कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. त्यासी हुकूम झाला सत्वरी बाईसी दूर करावे.
परी राणीसी भिवून तैसे न केले तयानी समर्थ दर्शनासी एकेधिनी कारभार पातले तयासी बोलती समर्थ कैसा करीत कारभार ऐसे ऐकून या उत्तर बर्वे म्हणे समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करुणी बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंच नेमुने व्यवस्था केली असे नृपराय. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी देऊन म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोलेले तयासी द्रवशा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले त्या सीने उद्यापन हिशोब जपाचा घेतला. बाळप्पानी चाकरी एकतप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्थ तो प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसे सद्गुरु चरणी आसक्ती तिने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करते दांभिक भरती त्यावेळी स्वामी कृपा न करते. सद्भावे जे नमस्कारिती त्यावर होती कृपाळू. अक्कलकोटी निवासी अजय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसूत त्रयोदशोऽध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशोऽध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणागणा जय जयाजी अद्यशमना जय जयाजी परमपावना दीनबंधो जगद्गुरु. प्रातकाळी उठून आधी करावे नामस्मरण अंतरी द्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी. प्रातकर्मे आटपून मग बसावे आसनी भक्ती धरुनी स्वामीचरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुनी मन घालावे शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावून स्वासिक कुसमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फलतांबुला दक्षिण शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्याकारणे स्वामीच्या षोडोपचारे पूजन करावे सद्भावे धरून. धूप दीपार्थे अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना जय जयाजी अध्यारणा परात्पर कवल्य साधना ब्रह्मानंद येतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड देशा वेदवज्ञ जगद्गुरु. सुखधाम निवासी सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पे. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्थ निश्चय. जंगम आणि स्थिर तूच व्यापिकले समग्र तुझ लागी अधिमागर कोठे नसे पाहता. असुनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण. अज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचा हे तर्क चाचरे शास्त्राचेही नावरे. विष्णू शंकर एकसरे कुठेच झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती. सहस्त्रमुखी निश्चिती शिंला ख्याती वर्णिता. दृढ ठेविल्या चरणी माता रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पाहावे. आता येतो की प्रार्थना आणावी ज्या पुल्या म्हणा. कृपा समुद्री यामिना आश्रय देजे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊन निरसून. इहलोक्य सौख्य साधन अपरलोकी साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याची पावावया पैल तीर. नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बांधव तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख सावा. धन अज्ञान तिमीर निरसोन ज्ञान हृदयी प्रगटपे. शांती मनी सदा वसो व्रताभिमान नसो. सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. बहुदुःखे हे निरसो तुझ्या भजने चित्त वसो. वृत्ताविषयाची नसो वासनाय मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम. तेने हो वा सुगम दुर्गम जो भावपंत. व्यवहारी वर्तती न पडो भ्रांती चित्ता. अंगी न यावी असत्यता सत्यविजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्यायमार्ग अवलंबून. इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्थ. असोनिया संसारात प्राचीनत नामामृत. प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था. संतोषुनी तत्वता वरप्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन. प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र. तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करता तेही प्रिय होई सर्वता. स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंदमती. परी असता शुद्ध चित्ती तिची भक्ती श्रेष्ठीपे.
आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकात, जयासी भक्तीचा दंभ अर्थ निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोडा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडताचारी पुरुषार्थे इतिहाता पापताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेची. सर्व कामना पुरवणी अंती दाविती सुरभवणी. जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळ वेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी. शीतोष्णाची भीती नसेची ज्याची चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूपयती ऐसे ज्याचा वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयाते. त्यावेळी मंगळवेड्यात बासप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीन स्थिती तयाच. तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझे जात. तो देखील श्री समर्थ दिगंबर येती राज कंठक्षया करुनी ते वरी केले शयन. ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे. अष्टभावे दाटून माता ठेवी श्रीचरणी. मने कृपा कटाक्षी करुणी दासाकडे पहावे. स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाले तो तत्वता. कर जोडून स्थविता झाली बहुत प्रकारे. झाला बहुत प्रकारे. पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषती येती. वरद हस्ते ठेवीती तत्काळ मस्तकी तयाचे. बासप्पाच्या श्रीचरणी मन चढले त्यापासून राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध आनंदे. मग बासप्पाची कांता ऐकून ऐशी वार्ता करीत असे या कांता म्हणे घर बुडाले. बासप्पा येता ग्रहासी दृष्टोत्तरे बोले त्यासी. मने सोडिले संसारासे वेड काय लागले. परी बासप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त. जनापोबाद न भीत नसे चाड कोणाचे. एके दिवशी अरण्यात बासप्पा स्वामी सेवा करीत. तव झाले असे रात घोरत दाटले. चित्त जडले स्वामी चरणी भीती नसे काही म्हणी. 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले. पुढे जाता समर्थ बासप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापद ओरडती. परी बासप्पाची चित्ते न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची. तो समर्थे केले नवल प्रकट झाला असंख्यवाल. भूभाग व्यापला सकळ तेजे अग्नी समान. पादस्पर्श सर्प झाला बासप्पा बाणावरती आला. अपरिमित देखिला सर्पसमूह चौकडे. वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहून या ऐशी परे भयभीत झाला अंतरी. तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलती. भिवू नको या समयी जितके पाहिजे तितके घे. न करी अनुमान काही दैव तुझे उदयले. ऐसे बोलता समर्थ बासप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीता एका सर्पावरी. गुंडाळून सर्प त्वरित सत्वर उचलून घेत. तव सर्प झाले गुप्त ते जै नष्ट झाले. तेथून परतले सत्वर ग्रामा माझे आले. बासप्पा सहित बसले समर्थे एका देऊळी. तेथे आपले अंगवस्त्र बासप्पा सोडून पाहत. तव त्यात सर्प दिसत सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाले. ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरणी. ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नैनी वाहती. त्यासी बोलती येतीश्वर घरे जावे त्वा सत्वर. सुखे करावा संसार दारापुत्र पोषिजे. असो तो बासप्पा भक्त संसार सुख उपभोगित. रात्रींदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकात कथा समंत सदा भाविक परिसुत पंचदशोध्याय गोडा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.